हे पहा मैत्रिणींनो, आपले सगळे लाडू आता वळून झालेत। पाहू शकता तुम्ही किती छान झालेत ते। बघा एकदम गोल आणि छान आलेत। बघा मी बनवलेत, तुम्ही बनवा। आवडलं तर लाईक करा, सबस्क्राईब करा, बनवून बघा। बनवायला अगदी सोपे आहेत, सहज होत। तुम्ही बनवलेत, तुम्ही बनवा, खा। आवडलं तर लाईक करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद। नमस्कार मैत्रिणींनो, यशराज रेसिपीजमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहे पाकातले रव्याचे लाडू। त्याच्यासाठी मी हा अर्धा किलो रवा इथं भाजून घेतलाय। आता हा रवा आपल्याला पहिला चांगला लालसर कलर येईपर्यंत भाजून घ्यायचा। थोडासा 5 मिनिटं भाजून झाल्यानंतर त्याच्यात डालडा टाकायचा किंवा तूप टाकायचं आणि गुलाबी रंगावर आपण चांगला छान भाजून घ्यायचा। त्याला भाजताना आपण सारखं खालीवर करत राहायचं, म्हणजे तो काळा होत नाही आणि लाडू पण छान होतात। मग याला मी आता डालडा टाकलाय। डालडा टाकून हे भाजून घेतलं। आता हा आपला रवा भाजून झालेला आहे। आता आपला हा रवा चांगला लालसर कलरवर भाजून झालाय आणि इकडं आपल्याला आता ठेवायचं, त्याच्यासाठी पाणी आपल्याला ठेवायचं आहे। हे एक पातेलं मी पाण्याचं ठेवलंय, हे एक पातेलं ओतलं पाण्याचं आणि एक पातेलं साखर टाकणार आहे। चला तर मग आपण आता आपला पहिला पाक करून घेऊया। साखर आणि वेलची वाटून टाकणार आहे त्याच्यामध्ये मी 2-3 वेलची वाटून घेऊया। एक 7-8-10 वेलची याच्यामध्ये बारीक वाटून घ्यायच्या। वेलचीमध्ये साखर टाकायची, म्हणजे ती पटकन वाटली जाते आणि बारीक पण होते। तर आपण ती वेलची सोलून होता आपली सगळी साखर पण वितळली आणि ही वेलची मी बारीक वाटून घेतली। पाहू शकता तुम्ही, त्याच्यामध्ये मी थोडीशी साखर टाकली होती, ती एकदम बारीक झाली। तर हे आपण याच्यामध्ये टाकूया। साखर वितळलेली आहे त्याच्यामुळे आता आपला सगळा रवा त्याच्यामध्ये सोडून झालाय। तर आपल्याला काही शिजून वगैरे घ्यायचं नाही हा रवा, तर आपल्याला त्यात पाकात सोडून द्यायचा आणि त्याच्यावर झाकण ठेवायचं। अर्धा तास त्याला दाबून ठेवायचं व्यवस्थित आणि नंतर आपल्याला त्याचे लाडू वळायचे। हा सगळा पातळ रवा दिसतोय तो एकदम घट्ट होऊन जातो। हे सगळं पाणी त्या रव्यामध्ये मुरतं आणि असे लाडू आपण थंड नाही होऊ द्यायचं मिश्रण, थोडंसं कोमट अशापर्यंत त्याचे लाडू वळायचे। चला तर आपण आता हे झाकण ठेवूया 20 मिनिटं, नंतर त्याचे लाडू वळूया। पहा आता आपले 15-20 मिनिटं झालेली आहेत आणि आपण हे झाकण काढले। आता हे बघा, आता आपलं हे मिश्रण छान घट्ट झाले। मग असे थोडं पातळ होतं, आता थंड झाल्यामुळे ते अजून घट्ट झाले। तर याचा आपण लाडू वळूया। पहा आता किती छान लाडू आला आहे त्याचा। एकदम हलक्या हाताने गोल गोल फिरून आपण ते लाडू बनवणार आहे। पाहू शकता तुम्ही किती छान आले। बघा मी बनवलेत, तुम्ही बनवा। आवडलं तर लाईक करा, सबस्क्राईब करा, बनवून बघा। बनवायला अगदी सोपे आहेत, सहज होतात आणि अगदी कमी वेळेतही होतात। तुम्ही बनवू शकता। किती स्वाद।